काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि मुलगा नकुलनाथ संध्याकाळी 5च्या सुमारास भाजपात प्रवेश करण्याची शक्यता। मोहन यादव देखील यावेळी उपस्थित राहतील। 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण। मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांची माहिती। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक। भाजप लोकसभेची विजयाची हॅट्रिक करेल, जे.पी. नड्डांना विश्वास। 400हून अधिक जागा जिंकणं हा भाजपचा संकल्प। नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणार। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा निर्धार। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाची आज सांगता। पंतप्रधान मोदींच्या भाषणानं अधिवेशनाचा समारोप होणार, तर दुपारी भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्तानं राज्यातील भाजप नेते दिल्लीत प्रमुख नेत्यांचं एकत्र स्नेहभोजन। लोकसभा निवडणुकीत 370हून अधिक जागा जिंकणं हीच श्यामाप्रसाद मुखर्जी यांना खरी श्रद्धांजली असेल। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। अधिवेशनात जुन्या पेन्शनची खुशखबर मिळण्याची शक्यता। राज्य सरकार कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती। आगामी लोकसभा निवडणुकीआधीच आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अडचणीत भर। 114 कोटी रुपयांच्या कथित एपी फायबर नेट घोटाळ्याप्रकरणी चंद्राबाबूंच्या विरोधात आरोपपत्र। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 9वा दिवस। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आता आंदोलन मागे घेणार नाही। जरांगेंचा इशारा, तर रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना सबुरीचा सल्ला। सरकारनं लवकरात लवकर मराठा आरक्षणावर अंमलबजावणी करावी, मनोज जरांगेंच्या पत्नी सौमित्रा जरांगेंची मागणी। तर किती दिवस आपले पती सलाईनवर राहतील, सौमित्रा जरांगेंचा सरकारला सवाल। आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा। मराठ्यांना 10 किंवा 12% आरक्षण द्या, पण ते वेगळं द्या। ओबीसीमधून किंवा 50%च्या आत देऊ नये, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। मराठा समाजाच्या एकूण लोकसंख्येच्या 50% आरक्षण मिळावं, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक वीरेंद्र पवार यांची मागणी। मागासवर्ग आयोगाच्या अहवालादरम्यान राज्यातील लोकांचे अभिप्राय सूचना मागवल्या होत्या, पवार यांची माहिती। ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण द्या, आमदार सुहास कांदे यांची मागणी। मागासवर्ग आयोगाच्या हरकती सूचनांचा एक्सक्लुझिव्ह अहवाल एबीपी माझाकडे। अहवालानुसार मराठा समाज सामाजिक मागास असल्याची सरकारला शिफारस। आरक्षणासाठी राज्यभरातून मागवण्यात आल्या होत्या सूचना आणि हरकती। दरम्यान 41% लोकांनी सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचा दिला अभिप्राय, तर 40% लोकांचा मराठा समाज मागास असल्याचा अभिप्राय। मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं मागास आयोगानं केलेलं सर्वेक्षण बोगस। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा आरोप। सर्वेक्षण प्रकरणी न्यायालयात जाणार, शेंडगेंची माहिती। आज अटल सेतूवर पहिली सी ब्रिज मॅरेथॉन स्पर्धा। मॅरेथॉनमध्ये अनेक धावपटूंचा सहभाग। मुंबईतील शिवडी नावाशेवा अटल सेतूवर मॅरेथॉनला अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची बाईक चालवून एंट्री। मुख्यमंत्री शिंदेंचं मॅरेथॉनसाठी अनेक नेते राहणार उपस्थित। आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे कल्याण हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी मांद्रे मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भाईंदर मार्गावर मेगा ब्लॉक। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन। गाड्यांच्या 90 फेऱ्या वाढवल्या। मुंबई, नागपूर आणि पुणे शहरांदरम्यान या गाड्या चालवल्या जाणार। डिझेल अभावी समृद्धी महामार्गावरील पोलीस गस्त गेल्या 15 दिवसांपासून बंद। पेट्रोल पंप चालकांचे अनेक ठिकाणी देयक थकल्यानं पेट्रोल पंप चालक डिझेल पुरवठा करत नसल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अशोक सराफ यांना 22 फेब्रुवारीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात येणार। 57व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात पुरस्काराचं वितरण। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। शिवजयंतीनिमित्त जळगावात विविध उपक्रम। शिवकालीन नौका आणि गड किल्ल्यांचं प्रदर्शन। शिवाजी महाराजांच्या युद्धकलेचा इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचावा, हे या प्रदर्शनामागचं उद्दिष्ट। संभाजीनगरमध्ये खासगी रुग्णालयात शासकीय योजनेतून उपचार करणाऱ्यांकडून पैसे लाटल्याचा प्रकार। तर तक्रारीनंतर चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याकडूनच तक्रारदाराला मध्यस्थीसाठी फोन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवारांना देण्याविरोधात शरद पवारांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका। याचिकेवर सोमवारी सुनावणी। तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूर आणि कोल्हापूरचा विकास करणार। पंचगंगा नदीही पूर्णपणे स्वच्छ होईल। शहराला मोठा निधी दिलाय। रस्ते दर्जेदार करा। कोल्हापूरमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांच्या सूचना।
कोल्हापुरातील महाधिवेशनातून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल, मला मारण्याचा कट होता शिंदेंचा आरोप, तर ठाकरेंना खोके नाही कंटेनर लागतात शिंदेंची टीका. आपण बतावणीच्या स्पर्धा ठेवल्या पाहिजेत म्हणजे रोज एक भन्नाट बतावणी ऐकायला मिळेल. मात्र आता एकनाथ शिंदेजींनी जे वक्तव्य केलं त्या बतावणीचा प्रथम क्रमांक आला पाहिजे. सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्र्यांना उपरोधिक टोला. शिंदे गटाच्या आमदारांपैकी एकानंही 50 खोके घेतले हे सिद्ध केलं तर उद्धव ठाकरेंच्या घरी भांडी घासेल. रामदास कदमांचं वक्तव्य, तर एखाद्या व्यक्तीला आपली पात्रता इतक्या लवकर कशी कळते. सुषमा अंधारेंचा कदमांना खोचक टोला. पक्ष आणि चिन्ह मिळाल्यावर 50 कोटींची मागणी करणारं पत्र आलं, त्यानंतर आपली सिक्युरिटीनी जाणीवपूर्वक वाढवली. कोल्हापुरातील अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर कडाडून हल्लाबोल. बाळासाहेब चोराला वस्तू होते का ते विचार होते. कोल्हापुराच्या सभेत मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, बाळासाहेब यांचे विचार सांगायला तोंडात नाहीत तर मनगटात बळ लागतं आणि तसं वागायला लागतं. ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरे यांच्या नावामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं नाव आहे म्हणून त्यांचा आदर करतो. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचं वक्तव्य, तर बाळासाहेबांची ध्येय धोरणं उद्धव ठाकरे विसरले, म्हस्केंची ही टीका. अहमदनगर जिल्हा न्यायालयात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना विरोध. न्यायालयात काही काळ गोंधळाचं वातावरण. मनसेच्या पदाधिकारी स्मिता अष्टेकर यांचा विरोध. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची संवाद यात्रा अहमदनगरमध्ये. अंधारेंविरोधात शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेच्या महिला आक्रमक. जिल्हा न्यायालयात काही काळ गोंधळाचं वातावरण. महानिष्ठा, महाने आणि महाराष्ट्र नारा आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात घुमणार. ठाण्यातील शिवसैनिकांशी आदित्य ठाकरे संवाद साधणार. मला सुद्धा ऑफर आली होती पण मी भाजपसोबत गेलो नाही. रोहित पवारांचा खुलासा, तर वय झाला म्हणून शरद पवार थांबतील पण आधी भाजपला सत्तेतून पायउतार करण्याची वेळ आली. रोहित पवारांचं वक्तव्य. एकीकडे 400 पार म्हणतात आणि दुसरीकडे पक्ष पळवतात म्हणजे भाजपचा त्यांच्या कामावर आणि कर्तृत्वावर विश्वास नाही. फोडाफोडी कराल तर खड्ड्यात जाल, वडेट्टीवारांचा इशारा. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपला उमेदवार मिळत नाही. आमदार सचिन अहिर यांचं वक्तव्य, तर या मतदारसंघात अरविंद सावंत निवडून येणार. सचिन अहिर यांना विश्वास. ईव्हीएम फोडण्याकरता कमिटी तयार कराव्या लागतील. आंदोलनाची रणनीती सांगतो. ईव्हीएम विरोधी जनपरिषदेत भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांचं विधान. माझ्यासाठी निवडणूक कौटुंबिक नाही तर राजकीय. बारामतीकरांनी विचार करावा. मी 3 वेळा निवडून आले. माझं काम बारामतीकरांनी पाहिले. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. बारामतीमध्ये माझ्या कुटुंबाशिवाय इतर पवार कुटुंबीय माझा प्रचार करणार नाही. अजित पवारांचं वक्तव्य, तर अजित पवार असं भावनिक आवाहन करतील असं वाटलं नव्हतं. रोहित पवारांचं अजित पवारांना प्रत्युत्तर. भोकर विधानसभेतून अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजया चव्हाण नेतृत्व करणार असल्याचं जवळपास निश्चित. लोकांची इच्छा असेल तर मैदानात उतरणार. श्रीजया चव्हाण यांचं वक्तव्य. मुंबईतून लोकसभेसाठी काँग्रेस नेत्यांची रस्सीखेच. माजी मंत्री असलम शेख आणि अमीन पटेल यांनी लोकसभेसाठी केली मागणी. मुंबईत अल्पसंख्याकांसाठी 1 जागा द्यावी. असलम शेख यांची प्रभारी रमेश चेन्नीथलांकडे मागणी. रायगड लोकसभेची जागा सुनील तटकरेच लढवणार असल्याचं स्पष्ट. अजित पवारांकडून शिक्कामोर्तब. सलग दुसऱ्यांदा सुप्रिया सुळे ठरल्या संसद महारत्न. चेन्नईतील प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि ई मॅगझिनच्या वतीनं दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. संसदरत्न पुरस्कार मिळणं ही आनंदाची गोष्ट. शेतकरी कुटुंबातल्या मुलाला तिसऱ्यांदा पुरस्कार मिळाला. माझ्या मतदारसंघातील जनतेला हा पुरस्कार समर्पित करतो. खासदार अमोल कोल्हे यांची भावना. नाशिकच्या येवल्यामध्ये भाजप नेत्या अमृता पवार यांच्यावर गुन्हा दाखल. जानेवारी महिन्यात पालखेड इथल्या डाव्या कालव्याला काही ठराविक चारीला पाणी दिलं नाही म्हणून त्यांचं गेट तोडून पाणी सोडणाऱ्या अमृता पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल. प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यात खासदार ओवेसींच्या जाहीर सभा. अकोल्याच्या जुल्फिकार बाबा मैदानावर संध्याकाळी 6 वाजता सभा. एमआयएमच्या उमेदवारामुळे आंबेडकरांच्या मतात वाटेकरी निर्माण होण्याची चर्चा. धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेच्या वतीनं अहमदनगरच्या चौंडी इथून धनगर आरक्षण दिंडीचं आयोजन. चौंडी ते आझाद मैदान असा आरक्षण दिंडीचा प्रवास. इंदापुरात आमदार दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानासमोर मराठा समाजाचं ठिय्या आंदोलन. मराठा आरक्षण आणि सगळे सोयऱ्यांबाबत अधिवेशनात आवाज उठवण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. जळगावच्या 40गावमध्ये सकल मराठा समाजाचं तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन. राज्य सरकारनं मराठ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यानं सरकारचा निषेध. हिंगोली नांदेड महामार्गावर सावरखेडा परिसरात रास्ता रोको. शेतकऱ्यांनी गाडी बैल रस्त्यावर सोडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी. सरकारनं काढलेल्या आदेशाचं कायद्यात रूपांतर व्हावं या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक.
बीडच्या गेवराईमध्ये मराठा आरक्षणासाठी जेलभरो आंदोलन, मराठा बांधवांचा तहसील कार्यालयासमोर ठिय्या, मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव आक्रमक. बीडच्या अंबाजोगाई शहरात पतसंस्थेत जमा झालेली रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी निघालेल्या कॅशियरची 3 चोरट्यांकडून लूट, पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून जवळपास 39 लाख रुपयांची रक्कम केली लंपास. वाशिमच्या कारंजा तालुक्यात 2 मित्रांमधील क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात युवकाची हत्या, घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार, पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात गावठी दारू विक्रीचा अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त, अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई. अंबरनाथच्या दुर्गादेवीपाडा इथं दुहेरी हत्याकांड, चोरीच्या संशयातून नागरिकांकडून दोघांना बेदम मारहाण, घटनेत सूरज परमार आणि सूरज कोरी यांचा मृत्यू. नवी मुंबईच्या पावणे MIDC मध्ये केमिकल कंपनीला आग, आगीत पूर्ण कंपनी जळून खाक, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. गोदावरीचा जन्मदिवस धुमधडाक्यात साजरा केला जाणार, पुरोहित संघाच्या वतीनं दुपारी 12 वाजता गोदावरी जन्मोत्सवाचं आयोजन. ठाण्यात 19 फेब्रुवारीपर्यंत होम उत्सवाचं आयोजन, एका छताखाली नागरिकांना पाहायला मिळणार ठाणे शहरातील त्यांच्या स्वप्नातलं घर. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यातील मानसेश्वर जत्रोत्सवाला सुरुवात, कोणत्याही ध्वनिक्षेपकाविना साजरा होणाऱ्या जत्रेला भाविकांची गर्दी. कोल्हापूर, कर्नाटक, मुंबई, पुण्यासह राज्यभरातील भाविक वेंगुर्ल्यात दाखल. जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात बैलगाडा शर्यतीचं आयोजन, रायफल आणि शंभू बैलजोडीनं पटकावला जयंत केसरी किताब, बैलगाडा मालकाला 1 BHK फ्लॅट आणि जयंत पाटलांच्या हस्ते बक्षिसाचं वाटप. मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये विविध ठिकाणी रास्ता रोको, या पार्श्वभूमीवर नांदेड आगारातील सुमारे 1074 बस फेऱ्या रद्द. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील हिवरा धरणाच्या डाव्या कालव्याचं गेट खराब झाल्यानं लाखो लिटर पाणी वाया, नदीपात्राजवळ असलेल्या अनेक वीट भट्ट्यांचं नुकसान. उत्तर भारतात जोरदार अवकाळी पावसाचा इशारा, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल, नाशिकात ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. प्रसिद्ध कवी गुलजार यांची ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड, त्यांच्यासह संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरू रामभद्राचार्य यांचीही ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख कुस्तीपटू दीपक काकरा याला नमवून जिंकली चांदीची गदा, तर महिला गटात पंजाब हरियाणा केसरी दिव्या काकरा हिनं चांदीची गदा पटकावली. शिनापुरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीवरील माहितीपटाला स्थगिती द्या, CBIचा विशेष न्यायालयात अर्ज, या प्रकरणी 20 फेब्रुवारीला सुनावणी. इस्रोकडून इन्स्टा 3DS या हवामानविषयक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण, उपग्रहाला एका चांगल्या कक्षेत टाकण्यात आल्याची इस्रो अध्यक्ष S सोमनाथ यांची प्रतिक्रिया. ऑनर कंपनीचा नवा स्मार्टफोन भारतात लॉन्च, ऑनर X 9B असं मोबाईलचं नाव. या स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सल कॅमेरा आणि 5800 mAh बॅटरीचा समावेश. इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी MX मोटोकडून M16 ही ई-बाईक भारतात लॉन्च, रफ अँड टफ बाईक्स असून भारतातील रस्त्यांवर उत्कृष्ट कामगिरी करण्याचा कंपनीला विश्वास. देशातील वाहन विक्रीमध्ये उत्तर प्रदेशनं पटकावलं अव्वल स्थान, तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत वाहन विक्रीचे आकडे हे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सकडून जाहीर. दादरच्या शिवाजी मंदिरात अनोख्या गझल मैफिलीचं आयोजन, गझल कार्यक्रमात अंध कलाकारांकडून गायन, भीमराव पांचाळ यांच्या सादरीकरणानं रसिक मंत्रमुग्ध. सँडविचमध्ये स्क्रू सापडल्याचा इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवाशाचा आरोप, प्रवाशानं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केल्यानंतर इंडिगो एअरलाइन्सनं मागितली माफी. बिग बी अमिताभ बच्चन यांना हिंदी चित्रपटसृष्टीत 55 वर्ष पूर्ण, या निमित्तानं AI द्वारे तयार केलेला एक फोटो अमिताभ बच्चन यांच्याकडून शेअर, या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव. बहुचर्चित चित्रपट देवराच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली, 5 एप्रिलऐवजी 10 एप्रिलला आता चित्रपट प्रदर्शित होणार. सलामीवीर जयस्वालचं आक्रमक शतक, गिलची नाबाद अर्धशतकी खेळी. इंग्लंड विरुद्धच्या राजकोट कसोटीत भारताची 322 धावांची आघाडी, तिसरा दिवस अखेर भारताची 2/196 अशी मजल. मलेशियात सुरू असलेल्या आशिया संघ बॅडमिंटन स्पर्धेत जपानचा पराभव करून टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक, उपांत्य सामन्यात जपानवर 3-2 असा विजय मिळवून भारतीय संघानं कोरलं रौप्य पदकावर आपलं नाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.